काय सांगाल, आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेत आलात, आयुक्तांची भेट घेतली, महापौरांची भेट घेतली, काय नेमका विषय आहे, काय त्याचं? आता असं लक्षात आलंय की मुंबई शहर असो, भिवंडी, पनवेल, ठाणे, मीरा भाईंदर, वसई या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने हजारो बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जुनी जी जन्म रजिस्ट्रेशन पद्धतमधून नवीनमध्ये ट्रान्सफर होताना मीरा भाईंदरच्या आयुक्तांनी आज मान्य केलं 1595 हे जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले गेले सुधारणाच्या नावाने, आणि दुसरे 1264 आहेत. महापौरांना आणि भाजप अध्यक्ष उपमहापौर यांना मी विनंती केली आहे, त्यांनी विनंती मान्य केली आहे की ह्या जे 3000 डाऊटफुल बर्थ सर्टिफिकेटचं फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे. मला विश्वास आहे मीरा भाईंदर महापालिका या 3000 बोगस जन्म प्रमाणपत्राचं फॉरेन्सिक ऑडिट करणार. दुसरा, कथा पद्धतीने न्यायानगरमध्ये घोटाळा चालू असतो. तुम्ही बघा की जन्म प्रमाणपत्र कुणाचं आहे? अभिषेक मुकेश सिद्धू. जन्म प्रमाणपत्र कुणाचं आहे? सिद्धी पाल. आता अशा प्रकारचे 7 जन्म प्रमाणपत्र, परंतु त्याचा फर्जी जन्म प्रमाणपत्र कुणाच्या नावाने दिलं गेलं? सादाब, फहीम खान, नयाज मनिहार, नबी शान, मुकेश सिंग, मोहम्मद जुनेद. म्हणजे हे जे 6 सर्टिफिकेट जे हिंदूंच्या नावाने किंवा आणखीन एखाद मुस्लिम आहे, 30 जन्म प्रमाणपत्र तेच डुप्लिकेट आता यांच्या नावाने बनवलं. या संबंधात पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार करण्यात आलेली आहे. तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जो SIR समोर ठेवून जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला आहे, ते प्रत्येक जन्म प्रमाणपत्र रद्द होणार, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात 50 लाख अपात्र घुसखोर बांगलादेशी यांचं नाव मतदार यादीतून कमी होणार. सर, मीरा भाईंदर शहरामध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे, स्टील कंपन्या आहेत. या स्टील कंपन्याचे कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये ही अशी काही कर्मचारी आढळून आले होते मध्ये काही काळामध्ये की काही बांगलादेशी, तर त्याच्यासाठीही आपण पावलं उचलणार आहोत. आता हा जो प्रक्रिया सुरू झाली त्यात वेगवेगळ्या प्रकारचं चालू आहे. एका बाजूला त्यांनी बोगस नावाने स्वतःच छापली, ह्या स्वतःच छापलेली आहे. दुसरी आहे की जुनी नवीन करताना वेगळ्या नावाने घेतलं. तिसरं त्यांनी काय केलं, बोगस आधार कार्ड करून घेतली. या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई. त्यातला एक उपयोग मी सांगितला, तो SIR मध्ये मतदार यादीत नाव नोंदवणं. दुसरं असंही आहे की सरकारी विभिन्न योजना आहे डोमिसाईलसाठी किंवा लाडकी बहीण, आता योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी पण बोगस जन्म प्रमाणपत्र छापले जात आहे. हे तुमचं झालं असेल तर मला तुमच्याकडे एक काम आहे. सर, काय सांगाल, मीरा भाईंदर शहरामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र असण्याचा संशय आलाय, काय सांगाल बाबा? मी मीडियाच्या माध्यमातून जी बातमी बघितली त्याच्यामध्ये भाजपाचे नेते आणि महापौर या लोकांनी मीरा भाईंदरमध्ये 1500 बोगस जन्माचे दाखले आढळले, आणि माननीय मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त त्यांनी ही माहिती दिली, असा प्रकारचा दावा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी अजून चांगलं झालं असतं जर 1500 लोकांची पूर्ण यादी त्यांनी जाहीर केली असती. तर पहिला माझा प्रशासनाला, आयुक्तांना हे माझं म्हणणं आहे की ही यादी जर तुमच्याकडे असेल तर आपण त्वरित FIR नोंदवावी आणि संबंधित लोकांवरती ताबडतोब केस रजिस्टर करून त्यांना अटक करावी. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की असे साधारणतः 3000 दाखले बोगस जन्माचे दाखले आहे, तर त्या 3000 लोकांची सुद्धा यादी पब्लिश करा. त्याचमध्ये त्यांनी हे म्हटलं की भिवंडी, मुंबई, मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरमध्ये परत त्यांनी नयानगर 7 लोकांचे जन्माच्या दाखल्यावरती बोगस प्रमाण तयार करण्यात आले. तर ते कोणी केलं
कसले दाखले होते, कोणत्या डिपार्टमेंटचे होते, हे कसं काय आढळले, याची तक्रार महापौरांनी किंवा किरीट सोमय्यांनी अधिकृतरीत्या पोलीस प्रशासनामध्ये FIR त्यांनी नोंदवलं आहे का? नोंदवले नसतील तर त्यांनी ते नोंदवावे, जेणेकरून खरं काय खोटा काय लोकांच्या समोर येईल आणि जर काय हे चुकीचं असेल तर त्या दोषींवरती प्रशासनाला पोलिसांना कारवाई करता येईल. अन्यथा अशा प्रकारचं बिनबुडाचा आरोप करायचं आणि शहराला बदनाम करायचं हे योग्य नाही. म्हणून आमची मागणी अशी आहे की सदर प्रकरणाची कॉग्निगन्स पोलीस प्रशासनाने सोमोटू घ्यावं. महापालिकेकडनं तहसीलदारकडनं असे किती प्रकरणं त्यांच्या नजरेसमोर आलेले आहे त्याची माहिती घ्यावी आणि त्याची कसून चौकशी करून FIR नोंदवून संबंधित लोकांना अटक करावी. मग त्याच्यामध्ये प्रशासनाचे लोक असतील, राजकीय लोक असतील, सामाजिक लोक असतील, कोणीही असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करून दोषींना सजा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. अन्यथा लोकांचे दाखले हे बोगस आहे म्हणून आता येणारी जूनमध्ये मुलांचे शाळाचं, कॉलेजचे, पोस्ट ग्रॅज्युएशनचं असं विविध ठिकाणी जन्माचे दाखले आणि इन्कमचे दाखलेची गरज पडते. अशा प्रकारची बातमीमुळे या सर्व मुलांचं शिक्षणाचं नुकसान होईल, लोकांचं रोजगारचं नुकसान होईल आणि लोकांना ऐनवेळी ते दाखले तुमचे चुकीचे आहे हे सर्टिफाईड करून आणा आणि ॲडमिशनची शेवटची तारीख असेल, ह्या सगळं कॉम्प्लिकेशन्स तयार होईल. ती कॉम्प्लिकेशन पुढील 15 दिवसानंतर होऊ नये त्याच्याकरता प्रशासनाने सुमोटिव्ह ॲक्शन घेऊन FIR नोंदवून खरं खोटं काय ते प्रसिद्ध करावं. महापालिकेने ती 1500 असेल का 3000 असेल किंवा तहसीलदारनी ती यादी पब्लिक डोमेनमध्ये प्रसिद्ध करा.